जय श्रीराम. आपणा सर्वांना गुढीपाडव्यानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा याबद्दल उपाय व कधी आपण गुढी उभारावी हा शुभमुहूर्त आपण या ठिकाणी सांगत आहोत. सकाळच्या सत्रामध्ये आपण 6:52 ते सकाळच्या 10:30 गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त आहे. सकाळी अभ्यंग स्नान करायचं आहे. थोडेसे कडुलिंबाचा पाला आणि थोडंसं गुळ आपण सेवन करायचं आहे. याने शरीरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाऊन सकारात्मकता आपल्याला प्राप्त होईल. अभ्यंग स्नान आपण केल्यानंतर घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. देवाची पूजा करायची आहे. जी गाठी उभारण्यासाठी जी काठी घेणार आहे त्याला ब्रह्मध्वजाय नमः म्हणून त्याची पूजा करायची, स्वच्छ करायचं आहे. त्याला थोडंसं तेल लावायचं आहे. गंधाची 5 बोटं लावायची आहे. ओम गणेशाय नमः, ओम महालक्ष्मी देवताभ्यो नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः म्हणून त्याची पूजा करायची आहे. या गाठीला एक रेशीम वस्त्र, एक गाठी कडुलिंबाचा पाला आणि चाफ्याच्या फुलांचा हार लावायचा आहे. एक तांब्या घेऊन त्याला गंधाची 5 बोटं एक स्वस्तिक काढून त्यावरती ठेवून त्याचं पूजन करायचं आहे आणि पूर्व दिशेमध्ये स्वच्छ जागा करून त्याची उभारणी करायची आहे. ती उभारणी केल्यानंतर सूर्याला स्मरण करून नमस्कार करायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी आपण तुपाचा दिवा लावून ओम ह्रीं लक्ष्मी देवताभ्यो नमः असा जप करण्यास हरकत नाही. या दिवशी घरामध्ये जर आपण पंचांग ठेवत असाल तर त्याचं पूजन करायचं आहे. त्यातील गणपतीचं स्मरण संवत्सर फळ आपण या ठिकाणी सावत्सरिक फल वाचन करायचे आहे. या दिवशी नवनवीन रत्न धारण करण्यास हरकत नाही. आपल्या काही मनात संकल्प असेल तो या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती स्वस्तिक काढायचा आहे, शुभ लाभ काढायचा आहे, उंबऱ्याची पूजा करायची आहे आणि भगवंतांना सांगायचं आहे घरामध्ये सदैव सकारात्मकता ऊर्जा प्राप्त होते. गुढीपाडवा हा गोड सण असल्यामुळे गोड नैवेद्य दाखवायचा आहे देवांना आणि आपण मनोभावे तो सेवन करायचा आहे. या दिवशी आपण अभ्यास, नवीन संकल्प, विद्यार्जनासाठी संकल्प करण्यास हरकत नाही. मनात जो चांगला विचार आहे तो प्रत्यक्ष कृतीत जाण्यासाठी ब्रह्मदेवतांचं स्मरण करा. या दिवशी ब्रह्मदेवतांनी सृष्टीची निर्मिती केलेली आहे. त्याचप्रमाणे भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून अयोध्येमध्ये आगमन केल्यानंतर स्वतः गुढीची उभारणा केली आहे. म्हणून हा सण आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणून आपण सर्वांनी मनापासून गुढीची उभारणा करा. आपणा सर्वांना गुढीपाडव्यानिमित्ताने शुभेच्छा.